इज इक्वल टू 60 डिग्री विच इज इक्वल टू π/3 रेडियन. पहिल्या एक्झाम्पल मध्ये मी असं करणं गरजेचं होतं, पण थोडीशी घाई झाल्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं की ते एक्सटर्नल अँगल डिग्री मध्ये विचारलेला आहे म्हणून. डिग्री रेडियन्स युनिट मध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे हा झाला एक्सटर्नल अँगल, डिग्री आणि रेडियन्स दोघांमध्ये फाइंड करू. मग कोणता अँगल फाइंड करायचा? इंटरनल अँगल. मग ह्या इंटरनल अँगल फाइंड करायला मेन मुद्दा आहे तो म्हणजे तो जो फॉर्म्युला आहे तो प्रॉपरली अप्लाय करणे. याचे फॉर्म्युले मी तुम्हाला दिलेले आहे, स्टेप्स तुम्हाला दिलेले आहे. सर्वात पहिला मुद्दा असतो एन किती, त्यानंतर डायरेक्टली एक्सटर्नल अँगलचा फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू पुट करायची. पुढचं एक्झाम्पल हे झालं असेल तर पुढचं घ्या लगेच. ओके. मग देअरफोर ना कोणता फॉर्म्युला? इंटरियर अँगल इज इक्वल टू 180 डिग्री मायनस एक्सटर्नल अँगल. ओके. देअरफोर इंटेरियर अँगल इज इक्वल टू, आता मी जर हा 180 डिग्री घेतला आहे तर मला एक्सटर्नल अँगल डिग्रीतच घ्यावा लागेल. जर हा पाय रेडियन्स घेतला तर तुम्हाला एक्सटर्नल अँगल रेडियन मध्ये घ्यायचा. असं ते आपण डिग्रीत घेणार आहे. -60 डिग्री याला वाटल्यास रिझनिंग द्या फ्रॉम इक्वेशन 1. ओके. त्यानंतर मग करा हे सॉल्व. देअरफॉर इंटेरियर अँगल किती भेटला? 120 डिग्री. बाळांनो हा भेटला डिग्री मध्ये. आता याचं कन्व्हर्जन आपल्याला कशात करायचं आहे? रेडियन्स. ओके. पण ठीक आहे, याचं कन्व्हर्जन रेडियन्स मध्ये करा. कसं करणार याचं कन्व्हर्जन रेडियन्स मध्ये? 120 इंटू 1 डिग्री. पहिले डिग्री बाजूला करा. आता 1 डिग्रीची व्हॅल्यू अगेन we know that 180 degree is equal to pi radian. Dividing both sides by 180 म्हणजे इथं होणार 1 डिग्री is equal to pi upon 180 radian. हे झालं असेल तर पुढचं घ्या, सेप्टॅगॉन घ्या. मला सेप्टॅगॉन लिहायला लय वेळ लागणार नाही मला. Therefore interior angle is equal to 120 degree which is equal to 120 into 1 degree. 1 degree ची व्हॅल्यू किती आहे? अरे किती आहे? pi upon 180 radian. ओके. 0 ला 0 2 3 6 ने डिवाइड केलं बरोबर आहे. म्हणजेच मला इंटेरियर अँगल भेटला इज इक्वल टू 120 डिग्री दॅट इज 2 π/3 रेडियन. अडचण बोला बरं. आणि शेवटी तुम्ही खाली दोन्ही जर खाली लिहिले शेवट आन्सरला. देअरफॉर एक्सटर्नल अँगल डिग्री रेडियन्स मध्ये, इंटरनल अँगल डिग्री रेडियन्स मध्ये. शेवटी पूर्ण परत लिहायचं. तुम्हाला जे विचारलंय ना परफेक्ट ते लिहायचं. ओके. हा काय होता? हेक्सागॉन. बरोबर आहे. नेक्स्ट पुढचा घ्या. झाला पुढचा? नाही जमला. ओके. थर्ड. आता म्हटल्याप्रमाणे माझं काम खूप सोपं आहे. थर्ड नंबर 3 कोणता? सेप्टॅगॉन. फॉर
सेप्टॅगॉन. n इज इक्वल टू 7. मग इथे किती येईल? 7. इथे किती येईल? 7. डिव्हिजन पूर्ण जाते का? मग असाच ठेवा, किंवा तुम्ही डिव्हिजन करून जरी ठेवला तरी काही फरक पडत नाही. मग मी याची डिव्हिजन करून ठेवतो इथे शेवटी लिहिण्यासाठी आपला फक्त. हा असा लिहिला ना तरी चालतो, किंवा याचं प्रॉपर कन्व्हर्जन केलं, त्याला डिवाइड केलं तर 7 ने डिवाइड केलं. किती डिव्हिजन दाखवायचं? पहिले 7 5 उरला 1, 7 1 उरले 3, नंतर 7 4, नंतर उरले 6 6 0 6 उरतील ना. 30 मायनस किती? 20 सॉरी 2 म्हणजे 14 म्हणजे परत 2, परत 6 उरत राहील, परत 2 2 2 2 रिपीट होत राहील. ओके, 2 डेसिमल पर्यंत 51.42 डिग्री चालेल. हा एक चालेल. ओके, पण मग आता आपण डिग्री टू रॅडियन मध्ये आपण दोन्ही लिहिणार आहे. डिग्री टू रॅडियन मध्ये मी दोन्ही लिहिणार आहे. म्हणजे मला प्रॉपर डिग्री मध्ये आन्सर भेटलेला आहे 51.42 डिग्री. म्हणजे किती रे? 360/7 डिग्री. बरोबर का? एखादा म्हणला सर मला डिव्हिजन नाही यायची, या आन्सर बरोबर. एखादा म्हणला सर मला डिव्हिजन द्यायची, या आन्सर बरोबर. दोन्ही आन्सर बरोबर. शक्यतो माझं म्हणणं असं डिव्हिजन नाही का ऑलरेडीच पडायचं. काय होतं, तेवढी बारीक डिव्हिजन दिली, याचं कन्व्हर्जन रॅडियन मध्ये करायला गेलं बाबा हे नाही जमत इझिली. हे खूप इझिली रॅडियन मध्ये जाणार आहे पावर का. मग हा मी आपण येणार 360/7 इंटू 1 डिग्री. आणि 1 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1 डिग्री π/180. ती पुट करणार आपण तिथे. करा पुट केल्यानंतर काय होईल? इंटरनल अँगल आहे 51.42 डिग्री और 360/7 डिग्री. दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही आन्सर लिहिलं तरी सुद्धा चालेल. डिग्री मध्ये 2 आन्सर भेटले आपला. बरोबर आहे. एक डिव्हिजन करून, एक डिव्हिजन न करता. ओके, 360/7 इंटू 1 डिग्रीची व्हॅल्यू π/180 रॅडियन. परत पहिले बघा 0 ला 0, 18 1 18, 18 2 36. बरोबर आहे. म्हणजे मला रॅडियन मध्ये व्हॅल्यू काय भेटणार? देअरफॉर एक्सटर्नल अँगल 51.42 डिग्री और 360 डिग्री अपॉन 7 और 2π/7 रॅडियन. डिग्री मध्ये मला 2 व्हॅल्यू भेटलेल्या आहेत. बरोबर आहे. हा, आता बाळांनो हे डोक्यात ठेवा, इथे डिव्हिजन पूर्ण झालेली नाहीये. 2 2 2 2 पुढे येतोय परत, आपण तो स्किप करून टाकलेला आहे. बरोबर आहे. आता मुद्दा हा आहे, एक इंटरनल अँगल फाइंड करताना शक्यतो हा अप्रॉक्सिमेट घेतलेला आहे आपण. मग हा घेण्यापेक्षा कोणता घ्या? हा घ्या, हा प्रॉपर. इथे काही स्किप केलंय का आपण? काहीच नाही. मग तो अँगल घ्या. ओके, आता जर एक्सटर्नल अँगल 360 डिग्री अपॉन 7 घेतला तर तुमचा इथे इंटरनल अँगल कसा फाइंड होईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे. 7 इंटू 180. अरे 7 इंटू 180, 0 ला 0, 7 इंटू 8
56 ना. 7 into 1 7. 7 plus 5 12 minus 360 upon 7 म्हणजे किती भेटला? 900 upon 7. 900 upon 7. बरोबर आहे. आपण हा यूज करायचा लगेच. ओके. 900 upon 7 म्हणजे 900 upon 7 into 1 डिग्री. आणि 1 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. पुट करून द्या. म्हणजे पहिला अँगल भेटला तुम्हाला 900 आपण इथे करू आणि पुढे रॅडियन मध्ये घेऊ. बरोबर आहे. ठीक आहे. 9 7 1 7 उरले किती? 2. बरोबर आहे. 2 म्हणजे 7 2 14 उरले किती? 6. बरोबर ना. मग 60 म्हणजे किती झाला तो? 7 8 56 उरले किती? 4. आता पॉइंट मध्ये आन्सर जाणार. बरोबर आहे. ओके. 4 म्हणजे 40 झाला पॉइंट मुळे. परत 7 डिव्हिजन उरले 5 7 6 पुढे जाऊ द्या इथपर्यंत. 7 7 14. ओके. पुढे 1 उरणार आहे. परत ते ऍडजस्ट करायची काही गरज नाही. इथपर्यंत बा. हा झाला ऑप्शन आपला. बरोबर. दुसरा आणि रॅडियन मधलं कन्वर्जन बाकीच ना आपलं. 900 upon 7 into पाय बाय 180 रॅडियन्स. बाळांनो 0 ला 0. 18 1 18 18 5 म्हणजे इथे इंटेरियर अँगल परत आपल्याला 2 ऑप्शन इकडे बघा. एक तर 128.57 डिग्री हा डेसिमल मधला. बरोबर आहे. किंवा 900 upon 7 डिग्री. हे डिग्री मध्ये 2 भेटले आणि रॅडियन्स मध्ये ऑप्शन काय भेटला? 5 पाय बाय 7. आता लक्षात घ्या फक्त डिग्री मध्ये फरक पडतो. पडला का नाही? डेसिमल मध्ये याची आणि याची ऍडिशन 180 यायला पाहिजे. ती 180 येत नाही. याची ऍडिशन येते 179.99. करून पाहतो याची ऍडिशन. याची ऍडिशन याची आणि याची ऍडिशन करून पहा की किती येईल. 179.99 ओरिजिनल. तो 2 तो 7 9 4 5 9 पॉइंटला पॉइंट 1 8 9 5 2 7 179.99 इथे काय माहिती का? कारण की तुम्ही इथे काही डेसिमल पॉईंट करून दिले आणि सिमिलरली इथे सुद्धा आपण पुढे डेसिमल पॉईंट करून दिले. 2 पर्यंत अप्रॉक्सिमेट करून घेतलं. बरोबर आहे. मग त्याला पर्याय हा राहतो. एक तर तुम्ही हा 8 करून घ्या किंवा तो 3 करून घ्या. त्याला काही गरज नाही. आपण शक्यतो 900 upon शक्यतो पॉईंट मध्ये जाऊ नका. हे पॉईंट मधला आन्सर काढूच नका. डायरेक्ट 30 ही किती 360 upon 7 आणि हा किती 900 upon 7. हे जर ठेवलं तर डेसिमल पॉईंटचा उद्योगच येत नाही. झंझटच होत नाही काही. पण मी दोन्ही टाईपचे आन्सर दिलेले. ज्याला डेसिमल पॉईंट मध्ये डिव्हिजन करून जायचं ते डेसिमल पॉईंट मध्ये जातील. ज्यांना नाही जायचं तर रेशो मध्ये आन्सर. अडचण बोला बरं. समजला सेप्टागॉन. ओके. नेक्स्ट ऑक्टागॉन. ऑक्टागॉन
ओके ओके. डेसिमल मध्ये गेलंच पाहिजे हेप्टागॉनला असं गरजेचं नाहीये. म्हणजे डेसिमल मध्ये नाही दिलं ना तर डोक्याचा खूप मोठं टेन्शन गायब होतं, कारण की मग सरळ सरळ आन्सर भेट जातो हेप्टागॉनला. ओके नेक्स्ट ऑक्टॅगॉन घ्या बरं पटकन. Okay, next. Example number 4. Octagon. आता E1 आल्यानंतर मला वाटतं 8 ने डायरेक्ट डिव्हिजन होणार ना? 8 ने कम्प्लीट डिव्हिजन होणार आहे. ओके, म्हणजे पॉइंट मधला उद्योग तिथे काही राहणार नाही. हे असं लिहिण्याचा अर्थ एकच असतो फक्त की इथे फक्त एक नंबर बदलला, यांची व्हॅल्यू बदललेली, बाकी पूर्ण फॉर्मॅट आहे तोच आहे. बाकी पूर्ण फॉर्मॅट बाळांनो तोच आहे जो आपण पहिल्या एक्झाम्पलला घेतला होता. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 काय आहे? ऑक्टॅगॉन ना. ओके, फॉर ऑक्टॅगॉन n is equals to 8 बरोबर आहे. ओके, देअरफॉर इथे यांची व्हॅल्यू 8 पुट करणार. 8 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर किती येणार? 45 डिग्री. 45 डिग्री म्हणजे मला ओरली माहिती 45 डिग्री म्हणजे किती होणार आहे? 180 म्हणजे पाय, मग 90 म्हणजे पाय बाय 2 होईल. आता आणखी हाफ केला म्हणजे 45 पाय बाय 4 बरोबर आहे. आपला ओरली माहिती तरी आपण हा सॉल्व्ह करून दाखवणार आहे. 45 इंटू 1 डिग्री. 1 डिग्रीची व्हॅल्यू आहे, देअरफॉर 45 डिग्री इज इक्वल टू 45 इंटू 1 डिग्रीची व्हॅल्यू पाय अपॉन 180. आता बघा तुमचे जे पहिले 2 क्वेश्चन होते ना त्याचे रिपिटेशन चालू आहे. ओके, म्हणजे इथं किती येईल? पाय अपॉन 180 रेडियन्स आणि क्लिअर कट 1 4 डायरेक्ट डिव्हिजन देऊन टाकली मी. ओके, देअरफॉर मला माहिती होतं 45 डिग्री इज इक्वल टू हाऊ मेनी रेडियन्स? पाय बाय 4 रेडियन. आता बघा हे स्टँडर्ड अँगल्स आहे. कोणते कोणते? 0 30 45 60 आणि 90. याचा रेडियन कन्व्हर्जन तुम्ही सगळ्यांचा क्लिअरच पाहिजे तर मी पुढे आपण ट्रिग्नोमेट्री घेऊ शकतो. तर ट्रिग्नोमेट्री घेता येईल आपल्याला. मग डोक्यात आहे 0 तर 0 असतो कशाचा मोज बरोबर आहे. 30 डिग्री म्हणजे पाय बाय 6. डोक्यात आहे 180 ला किती डिवाइड केला म्हणजे 30 होईल 6 ने.
मग 30 म्हणजे किती झाला? पाय बाय 45 डिग्री. मग 180 ला किती डिवाइड केला? 45 भेटणार आहे 4. मग पाय म्हणजे 180 डिग्री म्हणजे पायच ना, पाय अपॉन 4. 60 म्हणजे पाय बाय 3. 90 म्हणजे पाय बाय 2. हे 5 अँगल, झिरोला तर काय अडचण, सगळे 4 अँगल तुम्हाला डोक्यात ठेवायचे. हे हळूहळू तुमचे 5 होऊन जाणार आहे. 2 वर्ष इतक्या वेळा मी ते अँगल्स रिपीट करीत राहणार की ऑटोमॅटिक लक्षात राहून जाणार. पण सध्या जर तुमच्या हाताला डोक्यात फिट बसले तर पुढच्या तुम्हाला बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवायला वेळ भेटेल. ओके, इथे आल्यानंतर एक्स्टर्नल अँगल किती भेटला? 135 डिग्री. म्हणजेच 135 इंटू 1 डिग्री. 1 डिग्रीची व्हॅल्यू पुट केली तर हा भेटणार 135 डिग्री. म्हणजेच 135 इंटू पाय अपॉन 180 रेडियस. 45 डायरेक्ट 45 डिव्हिजन करतो. 45 3, 45 4. कारण की हा याचा कोणता सप्लिमेंटरी अँगल आहे. पाय बाय 4 चा सप्लिमेंटरी अँगल होतो 3 पाय बाय 4. इथे एक पाय आला ना, अपॉनला 4 आहे. मग 4 मधला एक पाय गेला, उरले किती? 3 पाय. 3 पाय बाय 4. 135 डिग्री विच इज इक्वल टू 3 पाय बाय 4 डिग्री. ओके, बरं अडचण बोला. ओके, क्वेश्चन नंबर 13 समजलाय? यातलं एखादं एक्झाम्पल 4 मार्क्ससाठी एक्झाम देत. 3 or 4 मार्क्स युनिट टेस्ट. आणि डोक्यात ठेवायचं तुम्हाला सगळा युनिट टेस्ट क्लिअर लिहायचे. जर परत कोरोना इन्क्रीज झाला की आपले पेपर डिक्रीज व्हायला लागतात. युनिव्हर्सली प्रपोर्शनल, बरोबर ना? मग जर आपले पेपर नाही झाले तर आपल्या युनिट टेस्ट वरच आपले मार्क्स ठरणार. तुमच्या ऍडमिशन नंतर तुम्हाला एक चॅप्टर 2 चॅप्टर झाले की टीचर तुम्हाला युनिट टेस्ट घरी लिहायला येतील. एकदम छान व्यवस्थित लिहायचे. तुमच्याकडे सगळे आन्सर, सॉल्ड एक्झाम्पल बुकमध्ये, अनसॉल्ड एक्झाम्पल आपल्याकडे नोटबुकमध्ये. तुमचे सगळे आन्सर्स आहे. मग याचा अर्थ तुम्ही सगळे आन्सर्स आहे तर तुम्ही कोणतंही एक्झाम्पल लिहू शकताय. एकदम सुंदर व्यवस्थित लिहून द्यायचे, बरोबर आहे? ओके, आता बाळांनो चॅप्टरचा लास्ट पॉइंट मला तुम्हाला शिकवायचा आहे. तो आहे अँगल इन आवर हँड अँड मिनिट हँड. आवर हँड अँड मिनिट हँड. आता याच्यामध्ये लक्षात घ्यावं, हे एक्झाम्पल खूप जण म्हणतात तर हे 11वी 12वी आमचं टार्गेट एमपीएससी यूपीएससी असं टाकायचं ना. मग 10वीला किती मार्क्स पडू, आम्ही 8 घेणार, एमपीएससी यूपीएससी करणार. एमपीएससी यूपीएससी तर मी स्वतः सांगतो, मी स्वतः यूपीएससी प्री क्वालिफाईड आहे. पण वय नसताना क्वालिफाय झालतो, 21-40 क्वालिफाय झालतो. मेन्सचा फॉर्मच नाही भरला. एमपीएससीची प्री 2दा क्वालिफाईड आहे. एकदा मेन्सचा स्टे बसला, इंटरेस्ट निघून गेला, स्टे उठूस तोपर्यंत. दुसऱ्यांदा क्वालिफाय झालो, मेन्सचे फॉर्म कधी भरायचे हेच मला माहित नव्हतं. क्लास चालू होते. लक्षात घ्यावा नो, एमपीएससी यूपीएससी ला जे मॅथ्स येतं ना ते खूप जण मला 10th पर्यंतच येतं. पण हे जे आता मी तुमचे पुढचे एक्झाम्पल घेणार आहे, अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड, याचं एक तरी एक्झाम्पल बाबा एमपीएससीच्या एका वर्षातल्या कोणत्या ना कोणतरी एक्झाम मध्ये आलं. एमपीएससीच्या भरपूर एक्झाम असतात, त्याला कोणत्या ना कोणतरी एका एक्झाम मध्ये हा याच्यावरचा एक्झाम्पल आलेलंच असतं. म्हणजे याचं टार्गेट आहे एमपीएससी यूपीएससी आम्हाला फ्युचरमध्ये करायचंय. त्यांनी डोक्यात ठेवायचं, आर्ट्स घेऊन नाही फायदा होत. 90% IAS अधिकारी, IFS अधिकारी, IRS अधिकारी हे सायन्सचे आहेत. विश्वास नागरे पाटील 12वीचा आर्ट झाले ते माहिती का काय ते? 12वी सायन्स आहे, 93% 12वी सायन्स त्यावेळी. म्हणून ते IPS. ते जर आर्टला असत नाही तर त्यांनी आर्ट घेतलं, BA त्यांनी केलं, पण ते प्रॉपरली पहिले 12वी सायन्स झाले. कारण की सायन्सच्या मुलांना स्टडीची सवय असते, दुसऱ्याचं ऐकून घेण्याची सवय असते. आर्ट्स कॉमर्सला असते. त्यामुळे बाबांनो आज सांगून होतो, आता जे एक्झाम्पल आपण सुरू करणार आहे ते इथे तर इम्पॉर्टंट आहे, पण ज्यांना फ्युचरमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची आहे ना त्यांच्याकरता खूप इम्पॉर्टंट आहे की आवर हँड आणि मिनिट हँड याच्यामधला अँगल.
बरोबर आहे. तर आता तुम्ही डोळ्यासमोर एक इमॅजिन करा, क्लॉक इमॅजिन करा पूर्ण. इमॅजिन होतंय 12 डिजिट सांगतो आपण. 12, 3, 6, 9. याच्यामध्ये 12 आणि 3च्या मध्ये 1, 2, 3 आणि 6च्या मध्ये 4, 5, 6 आणि 9च्या मध्ये 7, 8. बरोबर आहे. इमॅजिन होत आहे का? 9 आणि 12च्या मध्ये 10, 11. बरोबर आहे. ओके. जर तुम्ही नीट पाहिलं एक्झॅक्टली 3 वाजलेले, आपण जनरल एक्झाम्पल किंवा समजा एक्झॅक्टली 12 वाजलेले, त्याचा वाजणार आहे आपल्या हळूहळू, ते 12 वाजलेले आजच समजा, तर 12 वाजता मिनिट आवर आणि हँड आवर एकावर एक असतो. बरोबर आहे. रोटेशन टाईप आठवा. जर ते दोन्ही एकावर एक असतील तर अँगल किती झाला? 0. दोघांमध्ये अँगल किती? 0. जर 3 वाजले तर, जर 6 वाजले तर, आणि जर 9 वाजले तर 90 डिग्री. इकडून मोजा. आपल्याला फक्त त्या दोघांमधला अँगल सांगायचा आहे. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज मी काय म्हटलंय का? इथं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आपल्याला माहिती, क्लॉकवाईज गेल्यानंतर अँगल मायनस घेतो आपण आणि अँटी क्लॉकवाईज गेल्यानंतर प्लस. आपल्याला सगळे अँगल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने किंवा क्लॉकवाईज डायरेक्शनने कसे मोजा, पण अँगल फक्त आपला पॉझिटिव्ह द्यायचं. तुम्ही सगळे अँगल अँटी क्लॉकवाईज मोजा. 3 वाजले, 12 पासून इकडे कसला मोजा, 3 पासून इकडे मोजा, झाला अँटी क्लॉकवाईज 90 डिग्री. सगळे अँगल आपण अँटी क्लॉकवाईज मोजणार म्हणजे कोणते देणार? पॉझिटिव्ह देणार. पहिला गणमन डोक्यातनं गेली. बाबा तुम्हाला 4 अँगल तर ऑलरेडी माहिती आहे. ऍट 3 o'clock अँगल इज ऍट 12 o'clock, ऍट 6 o'clock, ऍट 9 o'clock 9 डिग्री. हा आपल्याकडे 270 डिग्रीचा काय फरक पडतो? बरोबर आहे ना. त्याला फरक पडत नाही, पण आपण देणारे ऍक्यूट अँगल बिटवीन, कारण की आपण दोन हँड मधला कोणता अँगल देणार आहे? ऍक्यूट अँगल. ओके. बेसिकची आयडिया समजली. हा आता उद्या मी डायरेक्टली 1 by 1 तुम्हाला डिटेल सगळं देणार थेरी. आता डायरेक्ट आपण काय घेणार? एक्झाम्पल घेणार. ओके ठीक आहे.